प्रवीण उल्वेकर आणि सलामीचा फलंदाज नारायण भोईर जो कर्णधार आहे प्रिन्स 11 संघाचा आणि दोन्ही या संघाचे कर्णधार एकमेकांसमोर असतील. किडुकपाडा एंड कडून इथे गोलंदाजी करतील प्रवीण उल्वेकर. 5 षटकांची मॅच. पहिलं पॉवर प्लेचं हे सर्कल. फोर व्हीलर जरा आडव्या करून लावायच्या आहेत. समोर ज्या फोर व्हीलर आहेत ना व्यासपीठासमोर आपण आडव्या करून लावा जेणेकरून काचचं रिफ्लेक्शन कोणत्याही खेळाडूंना त्रास होणार नाही. आडव्या करून लावा ना प्लीज. आपल्याच गावाच्या फोर व्हीलर आहेत किंवा थोडासा बॅक साईडला लावा नाहीतर आडव्या कडून लावा आपण. पहिला बॉल पिचिंग होत असताना प्रवीण उल्वेकर आणि नारायण भोईरमध्ये ही लढत मात्र पहिल्याच बॉलवरती जिंकलेली आहे. पहिल्याच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावला आहे. दादा भोईर पंचांचा इशारा आलाय षटकाराचा. पहिलाच बॉल KPL धमाका 2024चा खऱ्या अर्थाने नारायण भोईरने लगावलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला एका कर्णधाराच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला प्लिक करत असताना चेंडू मात्र यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू अडवलाच जाईल तोपर्यंत आली सिंगल. 2 बॉलवरती 5 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 7 धावा जोडलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार लगेच सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट करत असताना लगेच मात्र या ठिकाणी स्ट्राईक दिली आहे. ती मात्र जयेश भोईर या खेळाडूला रेड ड्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रिन्स 11 हा संघ आपण प्रस्तुत केलेला आहे. प्रभुअण्णा भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रवीण उल्वेकर जे कर्णधार आहेत त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्याच बॉलवरती सूरजला मात्र चकवलंय आणि या बॉलवरती हा बॉल मात्र निर्धाव काढलाय, डॉट काढलाय. प्रतीक उल्वेकर आणि संदेश फडके पुढच्याच बॉलवरती सूरजला मात्र हाही बॉल फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही. जिथे नारायणने एक षटकार टोकला होता सूरजला स्ट्राईक त्याने दिली, जयला स्ट्राईक दिली आणि त्यानंतर मात्र इथे जयने दोन्ही बॉल मात्र डॉट काढलेत. अजूनही 7 धावांवरती स्कोर रोखलाय. अगदी यावेळेस पाहतो आपण प्लेक जर केला तरी मात्र या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न सफल होत असताना या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावांनी 9 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली फलंदाजी साकारली होती नारायणने. 5 बॉल इथे मात्र पूर्ण झालेले आहेत. जिथे मात्र एक षटकार ठोकला आणि त्यावेळेला वाटलं की या ओव्हरमध्ये प्रिन्स 11 या संघाच्या धावसंख्येमध्ये पहा जास्त वेळ घेऊ नका कारण मॅच आपल्या 12 वाजून 10 मिनिटांनी चालू झालेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर मीटिंग घ्याल तर मात्र भरपूर सारा उशीर लागू शकतो. या 5 षटकांसाठी आपल्याला 5 षटकं कंपल्सरी खेळवायचे आहेत आणि त्याचमुळे आपण खूप सपोर्ट दाखवावा लागेल आपल्या या गावासाठी. एक दिवस गावासाठी या संकल्पनेनुसार KPL धमाका 2024 ह्या पर्वामध्ये आज 6 संघ आपल्याला खेळताना दिसतील एकमेकांविरोधामध्ये. पहिली मॅच प्रिन्स 11 विपक्ष मुंबई इंडियन्स. आदित्य भोईर गोलंदाजीला आलेले आहेत. मात्र यावेळेस MRDC एंडकडून मारा केला जाईल कारण दोन्ही एंडने ज्या वेळेला मारा केला जातो ना त्यावेळेला सुसज्ज मैदान कशा प्रकारचं आहे ना ते आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान किडुकपाड्याचं हे गेलं कित्येक वर्षापासून याच मैदानावरती आपण प्रभुअण्णांची एक मोठी स्पर्धा पाहिली होती. त्यामध्ये दोन्ही आपण पाहिलं तर प्रवेश फी फक्त 8,000 आणि त्याला 1 लाखाचं पारितोषिक होतं. अशा प्रकारची स्पर्धा नंतर मात्र टेनिस विश्वामध्ये कधीच पाहायला मिळाली नाही. इथे मात्र लाखासाठी आपण 12-15 हजार रुपयाचं खऱ्या अर्थाने एंट्री फीस पाहतोय आणि त्यावेळेला फक्त 8,000 एंट्री फीस घेतली होती. अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला नंतर मात्र पाहायला मिळाली नाही. आणि आज आपण पाहतो या KPL धमाका 2024मध्ये खिडुकपाडा प्रीमियर लीगमध्ये नवीन षटक नवीन गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. समोर पुन्हा एकदा नारायण भोईर असणार आहे. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी पात्र एक आगला वेगळा फटका सजवला होता नारायणने. धावाली एक जरूर या ठिकाणी बॅट्स नक्कीच इशारा आलाय पंचांचा.
कारण ज्या प्रकारचा हा फटका लावायचा प्रयत्न होता, 14 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र 3 षटक बाउंड्री लागत आहेत आणि त्याचवेळी थोडासा या ठिकाणी वेगळा प्रयत्न नारायणचा सुद्धा आणि जयचा सुद्धा पाहायला मिळाला. वारंवार या ठिकाणी रिव्हर्सचे फटके मारले जातात, मात्र दोन्ही फलंदाजांना सफलता मिळत नाही या मैदानावरती. तिथे मात्र एका फलंदाजाने षटकार ठोकलाय, एका फलंदाजाने चौकार ठोकलाय. अगदी स्टंप सुद्धा आपण एसट्या सुद्धा पाहिल्या तर तिरंगा आज प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्ताने ही KPL धमाका आपण पाहतोय आणि एसट्या सुद्धा आपल्याला अगदी तिरंग्यामध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज नारायणने हा फटका लगावलाय, कोणता शतरक्षीच्या दिशेने नाही, मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि शतरक्षी तिथे स्किड झाला. करण परियार भरपूर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, चेंडू मात्र अडवता आला नाही, चौकार गेला. चौकाराने धावसंख्या झालेली 19, कोणताही गडी बाद नाही. ही चांगली सुरुवात आहे प्रिन्स 11 संघाची. या संघामध्ये ज्या प्रकारची सुरुवात काय नारायणची एक वेगळी शैली आपण पाहतोय. कधी रिव्हर्सचा तो प्रयत्न करतोय, कधी ऑन साईडला पुल करण्याचा तो प्रयत्न करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. 20 धावसंख्या नोंदवली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक केली इथे, मात्र अनिकेत भोईरला समजलं नाही की बॉल कुठल्या दिशेने आपण फेकू. नॉनस्ट्राइक एंडला जर बॉल फेकला असता तर नारायणची विकेट कदाचित मिळाली असती रनआउटच्या स्वरूपात. स्ट्राईक एंडला जय नारायण खेळतो वैयक्तिक 13 धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या उभारली आपल्या टीमसाठी. ऑन साईडला एक ते खेळण्याचा प्रयत्न अपासला आणि चेंडू जाऊन बसला एस्टेनच्या वर आणि इथे पहिली विकेट गमावली प्रिन्स 11 या संघाने. थँक्यू डीजे. पहा प्रभू अण्णा स्वतः मात्र बॅट घेऊन मैदानामध्ये गेलेले आहेत. आज KPL मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील ज्या आपण खेळाडूंना खऱ्या अर्थाने मान्यवर म्हणून व्यासपीठावर जरूर पाहतो. आज त्यांच्या हातामध्ये बॅट असेल आपल्या या गावासाठी आणि गावाच्या क्रिकेटसाठी खेळत असताना प्रभू अण्णा आपल्याला पाहायला मिळेल. खेळत असताना स्ट्राईक एंडला कशा प्रकारचा फटका सजवला जाईल. त्यांच्या मुलाच्या नावाने आपण टीम पाहतोय. आज KPL मध्ये प्रिन्स 11 हा संघ आणि स्वतः संघ मालक इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक स्वतः या ठिकाणी स्ट्राईकमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतील. गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आहे आदित्यने भोईरने दाखवली आहे. आतापर्यंत विकेट एक संपन्न जरूर केली आहे, मात्र 7 धावा देत असताना टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 20 धावा. आता डावखुरी हाताने फलंदाज प्रभूंना कशा प्रकारचा फटका सजवताना पाहायला मिळतील. राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर चांगली फटकेबाजी तर केलेली आहे, मात्र आज क्रिकेटच्या मैदानावरती कशा प्रकारचा फटका सजवला जाईल. पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साईडला इथे मात्र नारायणने परत पाठवलं. नारायणला स्ट्राईक घ्यायची आहे. कदाचित धाव झाली असती कारण गोलंदाज भरपूर उशिराने चेंडूवरती धावत गेला, मात्र इथे नकार दिला नारायणने आणि 2 षटकांच्या अंतिम 10च्या सरासरीने धावसंख्या नोंदवली गेलेली आहे ती मात्र 20. अजूनपर्यंत तर दोन्ही षटकांचं आपण विश्लेषण पाहिलं. एकही वाईट एकही नोबॉल आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि त्याच वेळी एक चांगली गोलंदाजीने सुरुवात करत असताना पाहायला मिळाली. प्रभू अण्णांचा सुपुत्र त्याला सुद्धा मैदानावरती जायचं बॅटिंग करायला जियांशला. हातामध्ये रेडबुल आणि बॅटिंग करण्याची इच्छा आहे त्याची. खूप स्माईल चांगली देतोय. तुला चान्स मिळेल कारण प्रत्येक खेळाडूंना चान्स द्यायचे आपल्याला KPL मध्ये. मात्र शूज घालून आला नाही. जियान शूज घालून यायला लागतील. व्यास पहिली वॉर्निंग दिलेली आहे.
पुन्हा एकदा प्रवीण उलवेकर आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावसंख्या नोंदवली गेलेली आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दिली होती प्रवीण उलवेकरने, 13 धावसंख्या दिल्या होत्या वाहनासाठी. आता ऑन साईडला इथे मात्र चेंडू गेला वाईट. मात्र नारायण भोईर थांबायला तयार नाहीत. कधी स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये येते हा प्रयत्न करायला पाहायला मिळतात. देवीदास भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक प्रभुअण्णांसाठी एका षटकारासाठी. आणि चेंडू तर उडलाय, पायचा झेल होतोय का, आणि झेल तर सुटलाय. सिंगल झाली आहे कंप्लीट आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते 25 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात अगदी संत गतीने पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर मात्र या संत गतीने धावा आपल्याला पाहायला मिळतात. या KPL धमाका 2024 मधली पहिली मॅच प्रिन्स 11 पक्ष मुंबई इंडियन्स या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुंबई इंडियन्स संघाला जे टीचर्स आपण पाहतो स्वर्गीय अनिलदादा उलवेकर, श्री संदेश गुरुनाथ फडके यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. हा बॉल मात्र लॉंग ऑनच्या दिशेने गेलाय. त्या चेंडूवरती सुद्धा आली सिंगल. सिंगलने मात्र अजून एक धाव पुढे सरकेल संघ. 26 धावा धावफलकावर. 4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. अजूनही आपण पाहतो ज्या प्रकारचा स्कोर व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही, कारण मैदानावरती इथे मात्र गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, या बॉलवरती ते मात्र या ठिकाणी पहा बॅटची कड घेतली प्रभू अण्णाच्या बॅटमधून. हा गेला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार नाही तर चौकार तर आलाय प्रभू अण्णा यांच्या बॅटमधून. नाव गाजतंय साऱ्या तालुक्याला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. नसा नसात क्रिकेट भरला, रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. जरूर या ठिकाणी प्रभू अण्णा भोईर यांचं गाणं ऐकलं आणि इथे मात्र हा बॉल बॅटला स्पर्श झाला असावा कदाचित, आणि त्याचमुळे हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी. आणि इथे धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या टीम पुन्हा एकदा 10च्या सरीने ती मात्र 30 धावा. पाणी इकडे सुद्धा आपण लागेल पाणी आपल्याला खेळाडूंना, कारण आता प्रखर उन्हाचा तडाखा आपल्याला सहन करावा लागेल आणि मैदानावरती 3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था करावी लागेल. विक्की फडके आपल्या गोलंदाजच्या मार्गावर दिसतील. नारायण वैयक्तिक ज्यांनी धावसंख्या उभारली आहे, जवळजवळ आपण पाहतोय 17 धावा नारायणच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पुढचा बॉल विकीचा आहे. ऑनसाईडला शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला ना. बॅटने आपण चेंडू खेळू शकता. जर बॉल हाताने पकडला असता तर कदाचित हँडल द बॉल खेळाडू आऊट झाला असता. कारण दादा भोईर पंच आहेत, भरपूर वर्षे क्रिकेट केलेले आहेत, भरपूर वर्ष पंचांची भूमिकेमध्ये राहिलेले आहेत. तर अशा वेळेला थोडं कन्फ्युजन जरूर होतंय अपील केल्यानंतर. 9 चेंडूमध्ये 17 धावांची केली नारायण भोईरने केलेली आहे. पुढचा बॉल विकीचा आहे नारायणसाठी. ऑनसाईडला पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तत्पूर्वी सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा प्रभू अण्णा भोईर यांना स्ट्राईक मिळाली आहे. एक चौकार ठोकलाय जरूर, कारण प्रभू अण्णाच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत एक चौकारानिशी. अजून एखादा षटकाराची अपेक्षा केली जाते. हवेचा वेग ज्या प्रकारचा आहे त्यामुळे ऑनसाईडला एखादा षटकार जाऊ शकतो ही अपेक्षा प्रेक्षकांकडून आणि इतर संघांकडून केली जाते. धावसंख्या 31 वरती आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉल झालेल्या आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल असेल विकीचा. समोर पुन्हा एकदा इथं पाहायला मिळतील प्रभू अण्णा भोईर यांच्या माध्यमातून स्ट्राईक. ते मात्र एखादा चौकार षटकार लागेल का अजूनही. 31 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. सिंगलचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगल पुन्हा एकदा पूर्ण.
एकेका धावेने मात्र धावफलकावर धावा लाभल्या जातात. 32 धावा आत्तापर्यंत लागलेल्या आहेत. अजून नारायण बॅटिंग करतोय म्हटलं तर इथे चांगले बॅटिंग अजूनही होऊ शकते प्रिन्स 11 संघाचे. याच दरम्यान शंकुनाथदादा भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. गावदिवस साई स्पोर्ट खेडूपाड्याच्या वतीने आयोजित KPL मध्ये. पुढचा बॉल विकीचा आहे नारायणसाठी. थोडा पुढे आलाय आणि दांडी गोल झाली आहे. अगदी हिरवा स्टंप ऑफ साईडचा उखडला इथे मात्र विकीचा, इथे मात्र नारायणचा आणि विकीने मात्र एक विकेट संपन्न केली आहे. दुसऱ्या क्रमांकाची प्रिन्स 11 संघाला लागलेला हा दुसरा आदरा. खेडूपाडा प्रीमियर लीग गाजतय मोठ्या थाटामाटात, जाई षटकर चौकार KPL मध्ये मैदानात, आहे अन्नाचा बोलबाला ना चर्चा होते चारी बाजूला. नसा नसात क्रिकेट भरला रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. सुमधुर संगीत DJ सागरच्या माध्यमातून प्रभू अण्णांना डेडिकेट केलेले सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. संस्कार आलाय फलंदाजीला. एक वेगळा फटका मारायचा होता ऑन साईडला, फटका गेला थर्ड मॅनला ऑफ साईडला. इथे मात्र तेवढं अडवण्यामध्ये इथे मात्र समर्थ ठरला. आणि 500 रुपयाचं डोनेशन ज्यांच्या माध्यमातून आलेलं आहे शंकुनाथ भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांची उपस्थिती आपण आत्ताच पाहिली आहे. धावसंख्या 36 झालेली आहे या चौकाराने. लास्ट बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती विकी गोलंदाजी करत असताना चांगला फटका. इथे मात्र संस्कारने खिडूकपाडा गावाची ओळख करत असताना लांबच लांब ठोकलाय षटकार. KPL धमाका. षटकार आलाय संस्कारच्या बॅट मधून. थँक्यू DJ. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा होत्या आणि एक विकेट संपन्न केली होती आणि 2 बॉलवरती धावा दिल्या तब्बल 10. आणि या धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या नोंदवली गेली आहे. प्रिन्स 11 या संघाची तब्बल 42 धावा. षटक संपन्न झाली आहेत ती मात्र 4. या षटकामध्ये धावा आल्या 12. पहिल्या ओव्हरमध्ये 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. धावसंख्या नोंदवली गेली आहे ते मात्र 42. अजून एक षटक बाकी असताना अमोल भोईर हा गोलंदाजीच्या मार्गावर. प्रभुअण्णा भोईर अजूनही बॅटिंग करत आहेत. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती धावसंख्या कमी असली तरी मात्र भरपूर उशीर या मैदानावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. कारण एवढा वेळ मैदानावरती घालवणं खूप कठीण असतं आणि याचा आपण पाहतोय जवळजवळ 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये आता त्यांना बॅटिंग करताना आपण पाहतोय. उन्हाचा तडाखा असताना मात्र बॅटिंग करताना कारण रेग्युलर प्रॅक्टिस नसताना अशा प्रकारची बॅटिंग करणं खूप कठीण असतं मैदानावरती. आता मात्र अमोल आला असताना त्याच्यासमोर बॅटिंग करत असताना प्रभुअण्णा भोईर आपण पाहतोय. त्याचबरोबर संस्कार ज्याने मात्र एक चौकार एक षटकार ठोकलाय. चला लगेच सुरुवात करायची आहे. भरपूर उशीर घेत आहेत आपण कारण टाईम बॅलन्स आपल्यासाठी आहे आणि आपल्याला टाईम बॅलन्सनुसार गोलंदाजी करायची आहे. शेवटचं आणि पुढचं षटक पाहायला मिळेल. अमोलचं पुढचा बॉल प्रभुअण्णासाठी ऑफ ड्राईव्ह केला आहे. ऑफ ड्राईव्हने मात्र एक सिंगल कंप्लीट. त्यांनी स्ट्राईक दिली खऱ्या अर्थाने संस्कारला. त्यांना माहीत आहे आपली टीम जर जिंकायची असेल तर मात्र संस्कारला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे संस्कारला इथे मात्र उर्वरित 5 बॉलवरती कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. कारण 5 बॉलवरती जर एखाद 2 षटकाराने 50-55 धावा झाल्या तर मात्र मुंबई इंडियन्स संघाला त्या धावा थोड्याशा कठीण होतील या मैदानावरती. मात्र पाहायचं आहे या बॉलवरती कशा प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फटका सजवला जाईल. संस्कारच्या बॅटमधून एक षटकार तरी ठोकलाय
मात्र 10 धावा वैयक्तिक केलेल्या आहे. संघाची धावसंख्या 43 लागलेली आहे. पहिली मॅच आपण पाहायला मिळते ती मात्र KPL धमाका 2024 मध्ये, जिथे मात्र प्रिन्स 11 संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी रेड ड्रेसमध्ये हा संघ, त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचा फॅन क्लब असलेला हा मुंबई इंडियन्स संघ अगदी निळ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल संस्कारसाठी असेल अमोलचा. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इथे मात्र कोणत्या प्रकारचा फटका कन्वर्ट करता आला नाही. थोडासा वेगामध्ये परिवर्तन केलं अगदी हलवार टप्प्याने. इथे मात्र बीट करत असताना अमोलने एक चांगला चेंडू फेकला, कारण संस्कार चांगली बॅटिंग करतो आणि अशा वेळेला त्याच्यासमोर गोलंदाजी आपल्याला चांगली करावी लागते, हे जाणून आहे गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल होता अगदी खोलवर टप्प्याचा. दुसरीचा प्रयत्न केला, जातोय खरा, मात्र प्रभुवांना पोचतील का, मात्र पोचले. त्यांनी प्रयत्न केला, इथे मात्र बाद करण्याचा संस्कारला. 45 धावसंख्या नोंदवली गेली आहे आणि 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत त्या षटकामधले. प्रभुवांना आपण पाहतो वैयक्तिक 7 धावा जरूर आहेत त्यांच्या, मात्र जवळजवळ 10-15 मिनिटं ते मैदानावरती या खेळताना आणि साथ देतानाचा पाहायला मिळतात. 3 चेंडू बाकी आहेत. संस्कार बॅटिंगला आहे म्हटलं तर प्रिन्स 11 संघाला आशा भरपूर असेल की येणाऱ्या 3 बॉलवरती एखाद 2 षटकार जर लागले तर 50चा आकडा आपला संघ पार करू शकेल. पुढचा बॉल, बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. प्रभुवांना भरपूर या ठिकाणी मेहनत करत असताना पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. फक्त धावण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करावं लागेल, कारण आता संस्कार बॅटिंग करतोय आणि त्याचमुळे अशा प्रकारचं सहकार्य करावं लागतं प्रभुवांना ना. तर आता आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावाने हा संघ आहे म्हटलं तर चांगली धावसंख्या उभारली पाहिजे. 47 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. संस्कारच्या बॅटमधून अजून एखादा मोठा फटका कन्वर्ट होईल का, हा प्रयत्न मात्र केला जातोय आणि हा बॉल डॉट आलाय. बॉलिंग चांगली साकारली आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग संस्काराने दाखवली आहे त्या संस्कार समोर 5 बॉलवरती फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. का रेग्युलर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांपेक्षा चांगली गोलंदाजी केली आहे अमोलने. तर संस्कार म्हटलं तर एक चांगला हार्ड हिटर आहे खिडूकपाडा संघाचा आणि याच्यासमोर गोलंदाजी चांगली साकारली आहे. फटका तर चांगला सजवला आहे, चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय सीमारेषा बाहेर. चौकाराने मात्र धावसंख्या नोंदवली गेली आहे. 5 षटकामध्ये 51 धावा. साऱ्या क्रिकेट खेळाडूंना अण्णा हात देई मदतीचा, अण्णा हात देई मदतीचा, अण्णा हात देई मदतीचा. आहे मनान साधा भोळा म्हणून मानिती लोक त्याला. नसा नसात क्रिकेट भरला, रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश भोईर आणि अल्पेश भोईर यांना विनंती असेल आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे मैदानावरती. उमेश आणि अल्पेश आपण लगेच मैदान गाठायचं आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 52 धावा आपल्याला बनवाव्याच लागतील.
विक्रम आणि आदित्य ही जोडी मैदानावरती असेल. मात्र जे षटक खऱ्या अर्थाने आपलं पाहिलं शेवटचं, त्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर धावसंख्या 51 झाली आणि 52चं टार्गेट आहे. तर पुढील मॅच असेल आर्यन 11 विपक्ष प्रीत आर्यन 11. कर्णधार असतील रणधीर भोईर आणि दादा भोईर. या दोन्ही संघाच्या नायकांनी टॉससाठी व्यासपीठासमोर यायचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश आणि दुसरे पंच असतील अल्पेश. मात्र दादा भोईर आणि रणधीर भोईर यांनी यायचं आहे टॉससाठी. आर्यन 11 संघाचे ओनर असतील देवीदास भोईर आणि प्रीत आर्यन 11च्या संघाचे ओनर असतील दीपक गोंदले आणि अडी. पहा टॉस करण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार. पुढील टॉस केला जाईल. दादा भोईर आपण टॉससाठी या. आपले आचार्य सर्व भोजनाची व्यवस्था करत आहे. दादा भोईर सुद्धा पाहणी करत आहेत. मात्र दादा भोईर यांना विनंती असेल आपण यायचं आहे. पहिला बॉल पिचिंग केला जातो यावेळेस मैदानावरती. गोलंदाज जय भोईरचा हा बॉल पहिल्याच बॉलवरती. बॉलनी मात्र या ठिकाणी आपण गिरकी काढत असताना पाहायला मिळाला आहे. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. आदित्यच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती षटकार नारायणने ठोकला होता, त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार. पुढच्या बॉलवरती टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. शॉर्ट पिच बॉल होता, मात्र मनाबाद तसा पटक्या कन्वर्ट करता आला नाही. हा बॉल मात्र निर्धाव गेलाय, ज्याची आवश्यकता होती टीमला. याच दरम्यान अंकुशदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. गावदेवी साई स्पोर्टच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. आडव्या बॅटने खेळल्या जरूर, मात्र या बॉलवरती आली फक्त सिंगल. सिंगलने धावस्फल कर धावा लागतील. त्या 5-3 चेंडूंचा समाप्त झालाय खेळ. 52 धावा करायच्या आहेत. आणि आता मात्र नाईस्ट्राईक यांचा फलंदाज विक्रम फलंदाजीला आलाय, जो मात्र विकेट किपर होता टीमचा. आता पाहायचा आहे मैदानावरती मुंबई इंडियन्स संघाचा खेळ कसा प्रकारचा होतोय. या बॉलवरती बॉलला उडवलाय सीमारेषा गाठत असताना. इथे मात्र संस्कारच्या वरून लँड झालाय बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र खाते खोलत असताना वैयक्तिक पाहतो आपण षटकार विक्रमच्या बॅटमधून. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. षटकाराने 11 धावसंख्या नोंदवली गेली आहे. 5 ओव्हरमध्ये 52 करायचे आहे. 4 बॉल झालेले आहेत. पुढच्याच बॉलवरती अजून एक उडवलाय. संस्कार आहे चेंडू खाली आणि काय चुकी झाली आहे. जिथे मात्र अपेक्षा जरूर नव्हती, मात्र इथे चुकी झाली. चुकीने मात्र फलंदाज विक्रम मात्र नाबाद असेल. 2 धावा अजून जोडल्या जातील. नारायण मात्र खूप नाराज झाला, कारण ज्या फलंदाजाने षटकार ठोकला त्याला मात्र लगेच बाद करण्याची संधी निर्माण केली होती. संस्काराला मात्र झेल पकडता आला नाही आणि इथे मात्र फलंदाज विक्रम 2 धावा धावून काढल्या. 13 धावसंख्या. पुढचा बॉल सामन्यातला शेवटचा या षटकामधला बॉल जरूर आहे. अजून एक झेल उडालाय. लगातार 3 झेल उडले. एक सुटला, एक षटकार गेला आणि आता मात्र झेल पकडलाय संस्कारने. किडूक पाडा प्रीमियर लीग गाजतय मोठ्या थाटामाटात. गाजतय मोठ्या थाटामाटात. गाजतय मोठ्या थाटामाटात. जाई षटकार चौकार केपीएल मध्ये मैदानात. केपीएल मध्ये मैदानात. केपीएल मध्ये मैदानात. आहे अण्णाचा बोलबाला.
चारी बाजूला नसा नसात क्रिकेट भरला Thank you, रॉयल रजत. एंट्री करी पहा पुढील फलंदाजाने तयार राहायचं. आपला एक फलंदाज आउट होऊन मैदानाच्या बाहेर होतो आणि नंतर आपण मैदानामध्ये जाता ही वॉर्निंग असेल खेळाडूंना. आपण लगेच तयार राहायचं आहे पुढील खेळाडूंनी पूर्ण गार्ड घालून. चला टॉस सोडून घ्यायचे आहे. रणधीर भोईर आणि दादा भोईर आणि विनंती असेल शंकुनाथ भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यावा. RN11 विपक्ष प्रीत RN11 संघाचे ओनर आहेत. प्रीत RN11 संघाचे दीपक गोंदले आणि अमर उलवेकर. त्याचबरोबर RN11 संघाचे ओनर आहेत देवीदास भोईर. आकाश पाटील गोलंदाजच्या मार्गवर. या ठिकाणी नारायण भोईर स्वतः कर्णधार आणि कर्णधाराने घेतलं षटक हातामध्ये. पुन्हा एकदा कट केला होता बॉलला. अगदी आपण पाहतो यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्या. यष्ट्यांवरती चेंडू लागला जरूर मात्र त्यामुळे एक धाव अजूनही एक्स्ट्रा मिळाली आहे. आदित्य आपल्याला खेळताना पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. 15 धावसंख्या नोंदवली गेली. 52चं टार्गेट जरूर आहे मात्र या धावा पूर्ण करत असताना आदित्य भोईरने धावा काढलेल्या आहे. 4 बॉल 7 धावा. त्याचबरोबर विक्रम बाद झाला. आता मात्र करण अजूनही नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पुढचा बॉल नारायणचा आहे. आदित्यसाठी पुन्हा एकदा कट केलाय. शिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत फक्त सिंगलने धावसंख्या झाली आहे 16. 52 धावा करायच्या आहेत आणि या धावसंख्येला मात्र पूर्ण करत असताना आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये चांगली आहे आपल्याला लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज बाद झाला आणि मैदानावरती मात्र आदित्यच्या माध्यमातून इथे मात्र करण स्ट्रायकिंग एंडला. या बॉलला मात्र इथे काय झालं मैदानावरती यष्टिक रक्षकाने सोडलाय बॉल आणि चेंडू अडवताना इथे खेळाडू धावला होता. मग चेंडू गेला चौकार. एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली. थँक्यू विजय. पहा फिल्डिंगने मात्र भरपूर चुका केलेल्या आहेत प्रिन्स 11 संघाच्या. कारण एक झेल सुटला. आता सुद्धा आपण पाहिलं ना तर बॅटची काढा लागली होती आणि तिथे सुद्धा झेल सुटला आणि 4 धावा. 2 वेळेला चौकार गेलेत. ते दोन्ही वेळेला झेल सुटलेले आहेत आणि आता पाहतो नारायण पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गवर आहे. धावसंख्या झालेली आहे चौकाराने 20 धावा. अजूनही 32 करायच्या आहेत. पुढचा बॉल वरती उडवली दांडी. करण होईल बाद. चौकारानंतर पडली विकेट. हा लगेच फलंदाजाने उतरायचा आहे मैदानामध्ये. थँक्यू डीजे. प्रवीण उलवेकर स्वतः कर्णधार आणि गोलंदाजाची कामगिरी चांगली राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 13 धावा आल्या तरी आतापर्यंत 4 बॉलवरती 7 धावा दिली तर विकेट मिळवली आहे. 2 विकेट तर गेलेल्या आहेत. अजूनही 32 धावा करायच्या आहेत. बरोबर आहे कारण सर्वांनी हॉलिंटर्स मधून जायचं आहे. आपली जर मॅच नसेल ना तर इथे व्यासपीठावर बसून राहू नका. आपण चहूबाजूने जायचं आहे. पुढचा बॉल नारायणचा असेल. फलंदाज प्रवीण स्वतः कर्णधाराला बॉलिंग करताना असताना
इथे मात्र धावबादचा धोका, नारायणचा थ्रो मात्र चुकला आणि दुसरी धाव जरूर पाहायला मिळाली नाही. मात्र एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 21, अजून 31 करायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर मात्र एखादा मोठा फटका मारण्याचा मानस फलंदाजाचा असेल, कारण थोडंसं प्रेशर कमी करायचं असेल तर मात्र चौकार षटकार ठोकणं गरजेचं आहे मुंबई इंडियन्स संघाला. मात्र एका बाजूला प्रिन्स 11 संघाचा कर्णधार चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथं मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. सिंगलने धावपल का धावा लागतील त्या मात्र 22. अजूनही 3 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 30. मुंबई इंडियन्स संघ जाऊन पोचला 22 धावसंख्येवरती. अजूनही 18 बॉल 30चं समीकरण. अण्णाच्या नावाचा वाजतोय डंका आज हो साऱ्या जिल्ह्यात, आज हो साऱ्या जिल्ह्यात, आज हो साऱ्या जिल्ह्यात. सच्च्या मनाचा अण्णा धावून जाई मदतीला गावागावात, जाई मदतीला गावागावात, जाई मदतीला गावागावात. किडूकपाडा गावाची शान कोहिनूर हिराला भला, नसा नसात क्रिकेट भरला रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. नाव गाजते साऱ्या तालुक्याला त्याच्या नावाचा आहे बोलबाला, नसा नसात क्रिकेट भरला रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. 2 ओव्हरमध्ये 22 धावा झालेल्या आहेत. पहा एक वेगळा नियम आपल्याला पाहायला मिळतं, तर ज्यामध्ये 3 संघ हरतील, पहिल्या 3 मॅच होतील, त्यातील हरणाऱ्या संघाला मात्र लकी ड्रॉनुसार एक विजय जर मिळाला तर मात्र पुढील 4 संघ दाखल होतील. म्हणजे अजूनही हरणाऱ्या संघाला पुढील लढतीनंतर चान्स असेल. संस्कार गोलंदाजीला आलाय. 22 धावा झालेल्या आहेत. फलंदाज पुन्हा एकदा आउट झाले ना, त्याला काढतात ना, अशी लांब काढतात. आउट झाले त्याच्या लाईन बॉलवरती चांगला स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू. 6 धावांनी संघाची धावसंख्या 28.
आदित्य भोईरच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. आत्तापर्यंत एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला होता. प्रवीण एका धावसंख्येने साथ देत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू हो लाभ केलाय. अप्परकटचा फटका. क्षेत्ररक्षक जरूर आहे सीमारेषे लगत. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा अजूनही पूर्ण. 2 धावांनी सांघिक धावफलक 30 या धावसंख्येवरती. 52 करायच्या आहेत या ओव्हरमध्ये. मात्र पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्या तब्बल 8. 16 बॉल 22 ची गरज आहे. मात्र जिथे षटकार ठोकलाय तिथे अशा पल्लवी झाल्या असतील मुंबई इंडियन्स संघाच्या. मात्र प्रिन्स 11 संघाला कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आई बॉल उडवला सीमारेषा लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. चौकार. चौकाराने धावफलकावर धावा अजूनही 4 ऍड केल्या जातील. 34 धावा तब्बल झालेल्या आहेत. या दरम्यान संतोष शेठ वास्कर यांचं आगमन झालेलं आहे. गावदेवी साई स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत असेल KPL धमाका 2024 मध्ये. आदित्यची बॅटिंग मात्र खूप चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत. पहिल्या इनिंग मध्ये नारायण भोईरने बॅटिंग केली. त्यानंतर संस्कारने सुद्धा चांगली बॅटिंग जरूर केली. मात्र गोलंदाजीमध्ये संस्कारच्या गोलंदाजीमध्ये खरं तर आतापर्यंत 13 धावा वसूल केलेल्या आहेत 4 बॉलवरती. पुढचा बॉल असेल प्रवीण उलवेकर याच्यासाठी होता स्वतः कर्णधार आणि त्याला हा बॉल मात्र या ठिकाणी डॉट काढलाय संस्कारने. संस्कारची फलंदाजी खूप चांगली राहिली. मात्र गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भरपूर चुका आपल्याला प्रिन्स 11 संघाच्या वतीने पाहायला मिळाल्या. संस्कारने सुद्धा एक झेल सोडला होता. आता पाहायचं मैदानावरती कशा प्रकारचा फटका प्रवीणच्या बॅटमधून उंच उडालाय जरूर. मात्र व्यासपीठासमोर या ठिकाणी झेल टिपला गेलाय. रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला. अमित भोईरने हा झेल टिपला आणि खेळ समाप्त झालाय प्रवीण उलवेकरचा. नाव गाजतंय साऱ्या तालुक्याला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. नसा नसात क्रिकेट भरला, रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. थँक्यू DJ सागर. पहा 12 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. 35 झालेले आहेत. पुढील काही काळामध्ये 3 सामने जसे होतील 3 विजेते संघ जरूर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतील. मात्र 3 जे संघ पराभूत होतील त्यांच्या 11 खेळाडू जर उपस्थित नसतील तर त्यांना ड्रॉमध्ये संधी दिल्या जाणार नाही. मी म्हणतो 11 नाही तर पूर्ण खेळाडूंना उपस्थित राहायचं आहे. पाण्याची ट्रॉली जात असताना पाहायला मिळते. तिरंगा आणि श्रीरामाचे या ठिकाणी असणारा ध्वज आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगली वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे. तर याच दरम्यान सुनील शेठ भोईर आणि कैलाश शेठ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत असेल आपलं गावदेवी साई स्पोर्ट KPL धमाका 2024 मध्ये. तर पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी अनाऊन्स करतो, जे पराभूत होणारे 3 संघ असतील त्यांचे सर्व खेळाडू उपलब्ध असतील तरच त्यांना चिठ्ठीमध्ये स्थान दिलं जाईल. याची नोंद करून घ्यायची आहे. जरूर स्पीड वाढवायचा आहे. पहिलीच मॅच चालू आहे आणि 1 वाजायला काही मिनिटं शिल्लक आहेत. कदाचित आपल्याला 4 सामने तर खेळवायचे आहेत. मात्र 12 बॉल 17ची आवश्यकता आहे. जर आपल्याला 5 षटकांचे सामने कंपल्सरी खेळवायचे असतील तर मात्र आपल्याला लगेच खेळ सुरू करायचा आहे, कारण भरपूर उशीर करतात आपण. पुन्हा एकदा नारायण भोईर गोलंदाजच्या मार्गवर. अतिशय चांगले ड्रिंक्सवाले आपण पाहतोय. पुढचं षटक नारायण भोईर स्वतः कर्णधार आहेत. आदित्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला हलकासा पुश करत असताना शॉर्ट पाईनला चेंडू फील केला जातोय. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट. आता मात्र 11 आणि 16चं हे समीकरण मैदानावरती पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळेल.
आदित्यची बॅटिंग आपण पाहिली तर 2 चौकार 1 षटकार निश्चित तो खेळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय आणि ते मात्र चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही. सिंगल कंप्लीट झाली आहे. अमोल हा फलंदाज मैदानावरती जात असताना शेवटचं षटक ज्यांनी फेकलं होतं मुंबई इंडियन्स संघासाठी. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावफलकावर 37 धावा. अजूनही 15 धावा करायच्या आहेत. या ओव्हरमध्ये जेवढा कमी धावा येतील ना त्या मात्र धावा कदाचित डिपेंड करणाऱ्या पुढच्या ओव्हरला मात्र चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळू शकतील. इथे दांडी उडवली खरी आहे. थ्रो चांगला झाला. फलंदाज होईल बाद. सूरज मल्लाने हा थ्रो केला आणि फलंदाज झाला बाद. अण्णाच्या नावाचा वाजतोय डंका आज हो साऱ्या जिल्ह्यात, आज हो साऱ्या जिल्ह्यात, आज हो साऱ्या जिल्ह्यात. सच्च्या मनाचा अण्णा धावून जाई मदतीला गावागावात, जाई मदतीला गावागावात, जाई मदतीला गावागावात. किडूकपाडा गावाची शान कोहिनूर हिराला भला, नसा नसात क्रिकेट भरला रॉयल एंट्री करी मैदानाला. आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. थँक्यू डीजे. विकी पडके नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. आता आवश्यकता असेल अक्षय उलवेकर. भरपूर सारे 12वे प्रतिनिधी आहेत मात्र एकालाही बरोबर नाव माहीत नाही. अक्षय फलंदाजीला स्ट्राईक घेत असताना या बॉलवरती नारायणने त्याला चकवलंय. चांगली गोलंदाजी नारायणने दाखवली आहे. तिथे मात्र 12 आणि 17चं समीकरण असताना आता समीकरण बनेल पुढील 15 असतील धावा आणि बॉल शिल्लक असतील ते मात्र 8. आज 15चं समीकरण आहे. पुढील 2 बॉलवरती कशा प्रकारे धावा येतील, डॉट जातील की मोठी पटके येतील. फलंदाज अक्षय आणि आदित्य मुंबई इंडियन्स कडून तर प्रिन्स 11 संघाकडून नारायण चांगली गोलंदाजी करत असताना हा बॉल मात्र शॉट सिली मिडॉपला फील्ड केला जाईल तोपर्यंत आली सिंगल. लेग बायच्या स्वरूपात धाव आली. अजूनही 14ची आवश्यकता आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. आदित्य स्ट्राईकला आहे म्हटलं तर इथे मात्र एखादा मोठा पडक्याची अपेक्षा असेल. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती असतील हे पाहण्यापूर्वी हा बॉल मात्र कसा असेल ते पाहावं लागेल. या बॉलवरती झेल टिपण्याची संधी गमावली आहे आणि ते मात्र आदित्य सारखा फलंदाजाला जीवनदान लाभलंय. सिंगल झाली कंप्लीट. अमित भोईरने सोडली इथे कॅच. धावा मात्र आवश्यक असतील. शेवटच्या ओव्हरमध्ये 13 कंपल्सरी चेसिंग असेल. क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला, आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच मात्र पोहोचली आहे रंगतदार अवस्थेमध्ये जिथे 6 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. भरपूर उशीर घेत आहेत. आपली पहिलीच मॅच जवळजवळ 1.25 तास इथे वेळ घेतलेला आहे आपण आणि प्रत्येक मॅचसाठी एवढा वेळ घेतला तर कदाचित जी लकी ड्रॉची संकल्पना आहे ती कदाचित कॅन्सल करावी लागेल. कारण लकी ड्रॉ जो आहे तर वेळ मिळाला तर लकी ड्रॉ आपण ठेवू. मात्र असा वेळ जर घेतला आपण तर मात्र भरपूर उशीर होईल. कारण 5 ओव्हरची मॅच आपल्याला कंपल्सरी खेळवायची आहे. कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सर्वांना संधी मिळते. या कारणाने आपण 5 ओव्हर ठेवलेले आहेत. बॉलर आलेला आहे सूरज मल्ला ज्याने मात्र थ्रो केला होता स्टंपने. इथे मात्र अमोलला त्याने बाद केलं होतं. तो सूरज मल्ला आपला गोलंदाजीला पाहायला मिळेल. 6 बॉलवरती 13 धावा त्याला रोकायच्या आहेत. 6 बॉलवरती आदित्य आणि अक्षयला धावा बनवायच्या आहेत. प्रिन्स 11 की मुंबई इंडियन्स संघ या ठिकाणी दाखल होईल पुढच्या फेरीमध्ये.
पुढील बॉलवरती पुढील ओव्हरमध्ये 13ची आवश्यकता जरूर आहे. सूरजच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे का 13 धावा अडवण्याची? क्षमता मात्र दाखवावी लागेल आदित्यला. पहिल्यापासून बॅटिंग करतोय, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला हातामध्ये, झेल पकडला गेलाय. अमर भोईर अमोल उलवेकरच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. झेल नाही तर आदित्य सारखा एक गोल्डन विकेट मिळवलाय. थँक्यू डीजे. विकी फडके गोल फलंदाजीला गेलाय. पहा 13 धावा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये इथं मागची ओव्हर ज्या प्रकारे हाताळली, फक्त 4 धावा नारायण भोईरने दिल्या आणि त्याच मुले या मैदानावरती इथे मात्र या धावा करणं कठीण झालंय. मुंबई इंडियन्स संघाला 5 बॉल 13ची आवश्यकता. पुढचा बॉल सूरजचा आहे. ऑन साइडला पुल करत असताना हा बॉल सोडला, इथे क्षेत्ररक्षण झालं खराब. साहिल वास्करने हा चौकार सोडलाय. चौकार नाही तर कदाचित मॅच ही सोडावी लागेल. 2 बाउंड्री सोडलेल्या आहेत साहिलने. चार बॉलवरती 9 धावा करायच्या आहेत आणि मैदानावरती ज्या प्रकारची सिच्युएशन झाली निर्माण, कारण एका क्षणाला वाटलं की आता मात्र प्रिन्स 11 संघ सहजपणे मॅचमध्ये कमबॅक करेल. मात्र चौकाराने बरंच काही सागून गेलाय. का चौकाराने मात्र धावसंख्येला वेग येत असताना आता आवश्यकता असेल 4 बॉलवरती 9ची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बरेच चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला आपण स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, त्या दिशेने एक चौकार जरी गेला असला तरी मात्र अजूनही सूरज गोलंदाज करेल विकीसाठी. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह आहे जरूर, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज आणि त्याच दरम्यान अमोलचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. फेकी मात्र थोडीशी लेट आली आणि 2 धावा कंप्लीट. 3 बॉलवरती आवश्यक असतील 7 धावा. पहिल्याच मॅच मध्ये एवढी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग करावे लागेल. तिथे मात्र 52ची आवश्यकता होती आणि आता उर्वरित 3 बॉलवरती 7ची आवश्यकता आहे. विकी आल्या मात्र एक चौकार ठोकला, त्यानंतर डबल धाव संख्या नोंदवली आणि आता मात्र उर्वरित 3 बॉलवरती 7ची आवश्यकता असताना पुन्हा विकी स्ट्रायकिंग एला. सूरजचा पुढचा बॉल ऑफ साइडला ऑन साइडला ट्राय करत असताना दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र थ्रो आलाय खराब. संस्कारने मात्र आज खऱ्या अर्थाने निराशा केली आहे. फिल्डिंग मध्ये असेल, गोलंदाजी मध्ये असेल, इथे खूप निराशा केली आहे. धावसंख्या आवश्यक आहे. 2 बॉलवरती 5ची आवश्यकता आहे. एक बॉल जर डॉट आला तर मात्र शेवटच्या बॉलवरती षटकाराची आवश्यकता निर्माण होईल. मात्र हा बॉल दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. विकी की सूरज, प्रिन्स 11 संघ की मुंबई इंडियन्स या मॅच मध्ये कमबॅक करेल. या बॉलवरती मात्र या काय घडलंय, नारायणने हा बॉल सोडला होता, मात्र लेग बाईच्या स्वरूपाने ही धावाळी सिंगल. आता 1 बॉलवरती आवश्यक असतील 4 धावा. अक्षय असेल स्ट्रायकिंग एंडला. मागच्या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकला होता, तोच चौकार कुठेतरी महागात पडलाय आणि त्याच चौकाराची आवश्यकता निर्माण झाली आहे मुंबई इंडियन्स संघाला. शेवटच्या बॉलवरती 4ची आवश्यकता. अक्षय की सूरज, प्रिन्स 11 संघ की मुंबई इंडियन्स संघ. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, जिथे मात्र आवश्यकता शेवटच्या ओव्हरमध्ये 13ची होती आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाज इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सूरजच्या या बॉलवरती आवश्यकता असेल चौकाराची. प्रिन्स 11 संघ जिंकेल की मुंबई इंडियन्स? शेवटच्या बॉलवरती 4ची आवश्यकता आणि हा बॉल आलाय वाईड. कंपल्सरी चेसिंग असेल, सुपरवर नसणार आहे. कंपल्सरी 3 धावा हव्याच आहेत, मात्र चौकार ठोकावाच लागेल या मैदानावरती, कारण 3 धावा धावून काढणं खूप कठीण आहे. आणि अशा वेळेला अक्षयच्या हातामध्ये भवितव्य असेल मुंबई इंडियन्स संघाचं, तर दुसऱ्या बाजूला सूरजचं भवितव्य, या ठिकाणी सूरजच्या हातामध्ये भवितव्य असेल ते मात्र प्रिन्स 11 संघाचं.
पुढचा बॉल 3ची आवश्यकता. फेकलाय बॉल चांगला आणि इथे मात्र काय घडलंय, हा बॉल मात्र मिस होत असताना विजय संपादन केलाय प्रिन्स 11 प्रभू हन्ना यांच्या संघाने. जबरदस्त मॅच जिंकली, जबरदस्त बॉलिंग राहिली आहे सूरजची आणि नारायण भोईरची. पाडा प्रीमियर लीग गाजतंय मोठ्या थाटामाटात.